नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस इन्व्हॉल्विंग टेन्सेस भाग तिसऱ्यामध्ये आता आपण एक बघूया. एक वाक्य बघा. आय वेंट टू दिल्ली येस्टरडे. मी काल दिल्लीला गेलो. हे वाक्य आहे. आता याला चेंज करायचं आहे इंटू सिम्पल फ्युचर. आता सिम्पल फ्युचरमध्ये बदलत असताना ह्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते आहे वेंट म्हणजे गेलो, आणि ते क्रियापदाचं सेकंड रूप आहे म्हणजे गोचं दुसरं रूप वेंट असं आहे. मग याच्याकरिता आपल्याला ह्या वाक्याला 5 इंडेफिनेटमध्ये किंवा सिंपल पास्टमध्ये, हे जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट इंडेफिनेट किंवा सिंपल पास्टमध्ये आहे. आता ह्या वाक्याला सिंपल फ्युचर म्हणजे साध्या भविष्यकाळामध्ये किंवा फ्युचर इंडेफिनेट म्हणजे एकच येते. सिंपल फ्युचर सिंपल टेन्स म्हणा किंवा फ्युचर इनडेफिनेट टेन्स म्हणा, हे एक समानार्थी शब्द आहे. याच्यामध्ये आपल्याला जर परिवर्तित करायचं आहे तो याच्यामध्ये क्रिया, आता तर साध्या वर्तमान काळामध्ये किंवा साध्या भविष्य काळात वाक्य बदलायचं असेल तर तिथे क्रियापदाचं आपण पहिलं रूप वापरतो. मग क्रिया आता आपल्याला इथे बदलायचं आहे ते साध्या भविष्य काळामध्ये बदलायचं आहे. मग साध्या भविष्य काळात जरी बदलायचं झालं तर तिथे क्रियापदाचं पहिलं रूप येईल आणि त्याच्यासोबत काही शाल किंवा विलचा वापर केला जाईल. मग हे वाक्य कसं होईल तर सिंपल फ्युचरमध्ये हे वाक्य करत असताना पहिले आय नंतर शाल हे हेल्पिंग वर्ब येईल आणि क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हटल्यानंतर आय शाल गो टू दिल्ली. आता तिकडे येस्टरडे होतं म्हणजे काल गेलो. आय वेंट टू दिल्ली येस्टरडे म्हटलं होतं. पण आता उद्या जाईल म्हटल्यानंतर आय विल गो टू दिल्ली टुमारो. मी उद्या दिल्लीला जाईल. इम्पॉर्टंट नोट्स आहे. येस्टरडेला आपण म्हणजे कालला उद्यामध्ये परिवर्तन केलं. कारण असं का केलं तर येस्टरडेचा वापर आपण भूतकाळामध्ये करतो आणि टुमारो हा शब्द आपण फ्युचर इनडेफिनेटमध्ये वापरतो. लक्षात आलं. आता इथे चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज डायरेक्टेड. आता दिलेले वाक्य तुम्हाला सांगितल्यानुसार बदलायचे आहेत. मी मागे जे वाक्य व्यवस्थित करून दाखवले त्याचा संदर्भ घेऊन ह्या एक्सरसाइज आता तुम्ही सोडवायच्या आहेत. बघा. हरी सेल्स हिज बुक इनटू पास्ट परफेक्टमध्ये. आता पास्ट परफेक्टमध्ये करताना तुम्हाला मी ह्याचं हे पहिलं वाक्य पुन्हा एकदा करून दाखवतो. इथे काय दिलं आहे, हरी सेल्स हिज बुक. मग हरी हॅड सोल्ड हिज बुक. हे झालं पास्ट परफेक्टमध्ये. हे मी तुम्हाला करून दाखवलं. आता तुम्हाला स्वतःला करायचं आहे. पुढचं वाक्य आता तुम्ही करणार आहात. वाक्य पुढचं आहे आय एम स्लीपिंग इन द रूम. चेंज इन टू पास्ट इंडेफिनेट. पुढे दे हॅव डन द वर्क. चेंज इन टू प्रेझेंट इंडेफिनेट. ही हॅज बीन गोइंग देअर सिन्स May 2020. Change into perfect continuous. Change into past continuous. Past perfect continuous मध्ये तुम्हाला करायचं आहे. Past perfect continuous मध्ये तुम्हाला करायचं आहे ते वाक्य. त्याकरता वाक्य नीट ऐकायचं आणि कशात बदलायचं आहे ते नीट ऐकायचं. The teacher did not go to the school. आता हे वाक्य तुम्हाला बदलायचं आहे. चेंज इन टू फ्युचर इनडेफिनेट.
पुढचं वाक्य, माय फादर लव्ज मी व्हेरी मच. चेंज इंटू प्रेझेंट कंटिन्यूअस. वी शॅल राईट अ लेटर. चेंज इंटू प्रेझेंट परफेक्ट. द कॅट किल्ड अ रॅट. चेंज इंटू फ्युचर कंटिन्यूअस. द प्रिन्सिपल विल कम टुमारो. Change into past indefinite. The sky shone brightly. Change into present indefinite. The bird is flying in the air. Change into past perfect continuous. He wept bitterly at his sister's death. Change into present continuous. राम, पुढचं वाक्य, द रूम वॉज kept क्लीन. चेंज इन टू प्रेझेंट इंडेफिनेट. द डॉक्टर वॉज कॉल्ड yesterday. चेंज इन टू फ्युचर इंडेफिनेट. लक्षात आलं. द बॉय अपियर्ड ॲट द एक्झामिनेशन. हे तुम्हाला चेंज करायचं आहे. चेंज इंटू प्रेझेंट परफेक्ट. लक्षात आलं. त्यानंतर पुढची ही एक्सरसाइज आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज रिक्वायर्ड इन ब्रॅकेट्स. द शॉपकीपर सिट इनसाइड विथ देअर गुड्स. हे तुम्हाला बदलायचं आहे पास्ट इंडेफिनिटमध्ये. They are buying books from the shopkeepers. Change into present perfect. Present perfect. It is all made of wood. Change करायचं आहे past indefinite मध्ये. Have we been living in this city for 3 years. Change into past perfect continuous मध्ये तुम्हाला बदलायचं आहे. 12th October 2020 फ्युचर परफेक्ट मध्ये तुम्हाला ते करायचं आहे. पुढे घ्या. Why had the dogs been barking for 1 hour. Change present perfect continuous मध्ये तुम्हाला बदलायचं. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.